आणि तिची मुलगी डेंग्यूने गेली. हो. मृत्यू कळला तरी आम्ही सांगू शकतो. विचारायचं होतं की आम्ही घरी कधी सांगू, म्हणजे आम्हाला परवानगी मिळेल. तर अंतर्मनाच्या गुजगोष्टीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पण सुरुवात करताना सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की या गुजगोष्टी करण्याचा एक्झॅक्टली चांगला मुहूर्त कुठला आहे. म्हणजे काय जाणून घेऊया एक्सपर्ट कडनं. नमस्कार आबाताई. नमस्कार. तर आता तू सांगूनच टाक की चांगला मुहूर्त कुठला असतो. चांगला मुहूर्त मी म्हणेन जेव्हा आपल्याला खूप तीव्रतेने एखादी गोष्ट करावीशी वाटते ना, आणि ती आपण त्यावेळेला करतो, तो चांगला मुहूर्त. तर विषय कळलेलाच आहे सगळ्यांना की आज आपण भविष्य या विषयावरती बोलणार आहोत. म्हणजे आम्हालाही भविष्य नाही सांगणार आहे कोणाचं, पण त्या गुजगोष्टी आपण आज करणार आहोत. आम्हाला सगळ्यात आधी बेसिक प्रश्न जो कदाचित सगळ्या लोकांना पडलेला असू शकतो त्यांच्या वतीने मी विचारते की भविष्याचे समजून घेण्याचे वेगळे वेगळे काय प्रकार आहेत किंवा कुठले प्लॅटफॉर्म्स आहेत की जिथे आपण आपल्या समस्या कन्वे केल्यानंतर आपण आपलं भविष्य जाणून घेतो. सगळ्यात पहिल्यांदा ज्योतिष किंवा भविष्य म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यामध्ये पुढे घडणाऱ्या गोष्टी काय आहेत हे जाणून घेण्याची बऱ्याच जणांना उत्सुकता असते. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ज्योतिष हा छोटा विषय नाहीये, खूप वास्ट आहे. काही लोक पत्रिका बघून सांगतात, काही लोक हस्तरेखांवरून सांगतात, काही लोक चेहरा बघून सांगतात. मी असं ऐकलेलं आहे, मी स्वतः बघितलेलं नाही किंवा हे, पण सावलीवरून पण भविष्य सांगितलं जातं. दुसरं हल्ली टॅरो रिडिंग खूप वाढलेलं आहे. नंतर संख्याशास्त्रामध्ये सुद्धा बेसिक माहिती असतं लोकांना की बेरीज करायची आणि तो आपला शुभ अंक. पण संख्याशास्त्रामध्ये एक पद्धत अशी आहे की ज्याच्यामध्ये तू प्रत्येक वर्ष तुझं कसं जाईल, त्यातला महिना कसा जाईल, त्यातला प्रत्येक दिवस आणि त्यातला प्रत्येक तास कसा असेल, आणि मग त्या वेळेला तू कुठलं काम करावंस म्हणजे तुला यश मिळेल असं पण सांगता येतं. आपण त्याच्यात किती अडकायचं हे आपल्यावरती असतं. खरंच आहे. पण आता आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलतोय आणि म्हणून त्या उद्देशाने मी तुला विचारते की अक्षरशः काही ठिकाणी की आपण म्हणूया क्षणाक्षणाला तुम्हाला हे असतं की आत्ता तुमच्या मनात काय विचार आहेत, आत्ता काय चाललं आहे, किंवा अगदी पुढे जाऊन विचारायचं म्हटलं तर की सगळा एक जो व्यवसाय तयार झालाय या सगळ्याच्या दृष्टीने, तर त्याच्याबद्दल तुझं वैयक्तिक मत काय आहे. की जसं म्हणतात की सकाळी बघू नये भविष्य किंवा एवढ्या वेळेतच बघावं किंवा ते संध्याकाळी बघू नये, तर या सगळ्याबद्दल काय मार्गदर्शन देशील. व्यवसाय तर झालाच आहे आणि त्याच्यामुळे ज्योतिषशास्त्र खूप बदनाम झालाय हे पण सांगते. आता एक पहिला मुद्दा म्हणजे तू जे म्हणालीस की अमुक वेळेलाच बघावं भविष्य, गोष्ट खरी आहे की सूर्यास्ताच्या आधी भविष्य बघावं किंवा पत्रिका बघायची असेल तर सूर्यास्ताच्या आधी बघावं हे जनरली सांगितलं जातं किंवा शिकवलं जातं आम्हाला शिकवताना. पण माझं म्हणणं असं आहे की एखादा माणूस खूप अडचणीत आहे तर त्यावेळेला तुम्ही नाही आत्ता वेळ नाही आहे पत्रिका बघण्याची असं नाही सांगू शकत. उदाहरणार्थ माझ्या ओळखीमध्ये असं झालं होतं की एका बाईंचा मला फोन आला, त्यांच्या शेजाऱ्यांचा मुलगा रागावून घरातून निघून गेला होता आणि त्याला म्हणजे खूप शोधलं पण त्याचा पत्ता लागत नव्हता. त्यांचा मला संध्याकाळी उशिरावर फोन आला होता की तो सकाळपासून गेलेला आहे, आम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे सगळं केलेलं आहे, पण तो कधी मिळेल ते मला सांगा. मग अशा वेळेला मी नाही सांगू शकत ना की नाही आत्ता नाही मी पत्रिका बघणार, उद्या सकाळी बघूया, असं नाही होऊ शकत. मग त्यावेळेला मी त्यांची पत्रिका मांडली तिथे आणि मी त्यांना सांगितलं की पोलिसांच्याच मदतीने मिळेल, सकाळपर्यंत येईल तो. पण मी तुला इंटरप्ट करते की काय म्हणजे वेळेचा आणि पत्रिका बघण्याचा काय संबंध आहे. हे आता आम्हाला काही कळत नाही त्या गोष्टी. माझ्या मते असं आहे की सकाळी जे आपण म्हणतो की एनर्जी ही चांगली असते सकाळच्या वेळेला, सूर्य उगवल्यानंतर संध्याकाळपर्यंत. संध्याकाळ झाल्यानंतर एक आपण त्याला कातर वेळ म्हणतो, दिवे लावणीची वेळ जी असते ती. मग अशा वेळेला आपण स्वतः डिप्रेशन मध्ये थोडेसे असतो, प्रत्येक जण लो असतो त्यावेळेला. म्हणूनच आपल्याकडे देवापुढे दिवा लावावा. मला हाही प्रश्न विचारला होता, इलेक्ट्रिसिटी आहे आता दिवा लावायची काय गरज, पण ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष दिव्याकडे बघता ती जी एनर्जी तुम्हाला मिळते ती इलेक्ट्रिसिटी बल्ब मधून नाही मिळत तुम्हाला.
नाही, बरोबर आहे. तुझ्या या उत्तरालाच मी पुढे जाते की मेडिटेशन जे आता आपण परदेशातनं खूप त्याचं गोष्टी घेतोय, मग तेव्हाही मेणबत्ती लावतो, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो, मग दिवा लावायला लाज का वाटते लोकांना? माहिती नाही, पण हे आहे आपल्याकडे मुळातच या गोष्टीची लाज आहे लोकांना की आम्ही देवाचं करतो हे सांगायला, किंवा आम्ही ज्योतिषाकडे गेलो होतो हे सांगायला पण लोकांना लाज वाटते. फार क्वचित माणसं असतात की जे सांगतात नाही नाही आम्ही पत्रिका दाखवली होती. पण बरेच वेळेला ना पत्रिकेचा आधार कुठे घेतला जातो सांगू का? ज्या वेळेला मुलं मुली लग्नाकरता पत्रिका जमवल्या जातात आणि त्यावेळेला फक्त नकार देण्याकरता पत्रिका जमत नाही हे सांगितलं जातं. हे खूप चुकीची गोष्ट आहे जी अजूनही पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे की नकार द्यायचा तर तो सॉफिस्टिकेटेड भाषेत कसा द्यायचा, सांगायचं की पत्रिका जमत नाहीये किंवा ग्रह मॅच होत नाहीये. आणि सध्या तर फॅड आलेला आहे की नाही आमचा कशावर विश्वास नाही, आमचा देवावर विश्वास नाही, आमचा पत्रिकेवर विश्वास नाही, कशावरच नाही. पण तुम्ही कॉस्मिक एनर्जीवरती विश्वास ठेवता, तुम्ही रेकीवर विश्वास ठेवता, मग हे काय? तेच आहे ना, जी कॉस्मिक एनर्जी आहे तीच वापरली जाते. नाही, मी आता याच्यावर येते की तो मुलगा घरी आलेला नव्हता आणि पत्रिका बघून त्या क्षणी तू काय अंदाज बांधतास? म्हणजे एक्झॅक्टली पत्रिका बघताना अशा प्रसंगांना आपण काय बघतो? अशा वेळेला साधारणपणे प्रश्नकुंडली बघितली जाते. अच्छा. हा, प्रश्नकुंडली किंवा कालकुंडली. अच्छा. कालकुंडली म्हणजे काय तर आत्ता माझ्या मनात प्रश्न आलाय त्या वेळेची कुंडली मांडली जाते. जसं जन्म झाला म्हणून जन्म वेळ, जन्म तारीख आणि स्थळ घेऊन कुंडली मांडली जाते, ती जन्मकुंडली म्हणतो. तसं कालकुंडली ही आत्ता माझ्या मनात प्रश्न आलाय आणि तो मी विचारलाय तर त्या वेळेची कुंडली मांडली जाते आणि त्याच्यावरून ही उत्तरं दिली जातात. किंवा प्रश्नकुंडली म्हणजे मी कृष्णमूर्ती पद्धतीने बघते. हे काय प्रकार आहे ते पण आधी एक्सप्लेन कर की आणि काय काहीच माहिती नसतं लोकांना, की खूप बेसिक माहिती असतं की जायचं प्रश्न विचारायचा आणि यायचं. नाही, हल्ली बऱ्याच जणांना माहिती तुम्ही कृष्णमूर्ती पद्धतीने बघता की पारंपरिक, हा प्रश्न येतो समोर. खूप जणांना माहिती हे काय? हा, पारंपरिक पद्धतीमध्ये ऍक्च्युअली स्पीकिंग ना तेच आहे, फक्त ज्या वेळेला पारंपरिक मध्ये बघतात त्यावेळेला तो ग्रह कुठल्या अंशावरती आहे हे बघितलं जातं आणि कृष्णमूर्तींनी ते पर्टिक्युलर कुठल्या अंशावर आहे, मग त्याप्रमाणे तो कुठल्या नक्षत्रात आहे, कुठल्या उपनक्षत्रात आहे हे बघून त्याच्यावरून प्रेडिक्शन दिलेलं असतं. आणि म्हणजे मी पारंपरिक शिकलेली नसल्यामुळे मी फार त्याच्याबद्दल नाही बोलू शकणार, पण मला जे कळलं ते हे बरं. त्याच्यामध्ये सुद्धा गोचरीचे ग्रह म्हणजेच आत्ता या क्षणी कुठला ग्रह कुठल्या राशीमध्ये आहे त्याचा विचार केला जातो, तोच आम्ही पण करतो. म्हणजे खूप तुम्ही फरक त्याच्यामध्ये नाही करू शकत, पण मी स्वतः कृष्णमूर्ती पद्धतीने शिकले त्यामुळे मला ती पद्धत सोपी वाटते. म्हणून तू त्या दिवशी कृष्णमूर्ती पद्धतीने त्यांचा प्रश्न पाहिला. आता कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये दोन वेगळ्या आणखीन हे आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आम्ही त्याला LSRD म्हणतो. LSRD इज व्हॉट? आत्ता आज कुठला प्रश्न जो विचारला जातो तो कुठल्या लग्न राशीमध्ये विचारला गेला. लग्न म्हणजे आपल्याकडे आकाशामध्ये ज्या राशी कल्पना केलेली आहे तर ती आत्ता क्षितिजावरती कुठली रास आहे, कारण पृथ्वी फिरतीये त्याप्रमाणेच ते राशीचक्र पण फिरत असतं. मग ती आत्ताची राशी कुठली आहे, म्हणजे आत्ताचं लग्न कुठलं आहे, आज कुठला वार आहे, आज कुठलं नक्षत्र आहे, आज कुठली रास आहे हे मांडलं जातं. म्हणजे ते ग्रह आज महत्वाचे असतात आमच्याकरता. याच्यावरून काही उत्तरं दिली जातात आणि काही उत्तर प्रश्नकुंडलीवरून. प्रश्नकुंडली म्हणजे कृष्णमूर्तींनी अशा कुंडल्या नंबर प्रमाणे तयार केलेल्या आहेत की आम्ही प्रश्न ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्यांना सांगतो की तुम्ही आम्हाला एक नंबर द्या आणि त्या नंबरवरून आम्ही पत्रिका तयार करतो आणि त्याच्यावरून उत्तरं कळतात. बघायला लागते ती जन्मकुंडली जशी बघतो तशीच बघतो आम्ही, पण मी जन्मकुंडली न बघता, कारण हा पर्टिक्युलर प्रश्न होता, हा मुलगा घरातून निघून गेलाय तो कधी येणार, हा पर्टिक्युलर प्रश्न मला बघायचा, अशा वेळी प्रश्नकुंडली मांडली जाते. आणि मग त्याचं उत्तर जर निगेटिव्ह असेल किंवा तुला काही असं वेगळे संकेत असतील, कारण तुम्हाला पत्रिका बघताना ते संकेत येत असतात की पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह असतात किंवा काही होऊ शकत नाही असंही असतं, अशा वेळेस तुम्ही समोरच्याला कसं सांगता किंवा आपण म्हणतो ना की धीर देणं हा जो एक भाग असतो, हा टास्क असतो ज्या वेळेला निगेटिव्ह उत्तर असतं कुठल्याही बाबतीत त्यावेळेला, आणि ते तुम्ही बोलून कसं कन्व्हिन्स करू शकता याच्यावरच असतं पूर्णपणे.
तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे की नाही बाबा नाहीच सापडणार असं नाही सांगता येत. त्याला तुम्हाला काहीतरी टाइम लिमिट बाबा या वेळेपर्यंत बघा येतोय का, तर तो येईल असं काहीतरी उत्तर द्यावं लागतं. जनरली मृत्यूबाबत असं होतं की आम्ही नाही सांगू शकत, आम्हाला हे निर्बंध आहे. मृत्यू कळला तरी आम्ही सांगू शकत. म्हणजे अल्पायुषी या विषयावर थोडंसं की पत्रिकांवरनं ह्या गोष्टी कळतात. आणि मग जर अशी सिच्युएशन असेल की लग्न ठरवलेलं आहे, त्यांचं त्यांनीच ठरवलेलं आहे, आणि तरी पण घरातल्यांचा किंवा आई वडिलांचा अट्टाहास असतो की नाही तुम्ही लव्ह मॅरेज करत असलात तरी एकदा आम्ही पत्रिका दाखवून घेतो स्वतःच्या समाधानासाठी. आणि अशा वेळेस जर तुला काही ऑड्स दिसले त्याच्यात तर तुम्ही ते कसं डील करता? ऍक्च्युली स्पीकिंग असाच प्रसंग माझ्याबाबत घडला आहे. घरातल्यांनी नाही पण तो मुलगा आणि मुलगी आले होते माझ्याकडे पत्रिका दाखवायला. सुरुवातीला आला त्यावेळेला त्यांनी घरी सांगितलेलं नव्हतं आणि त्यांना तेच विचारायचं होतं की आम्ही घरी कधी सांगू म्हणजे आम्हाला परवानगी मिळेल असं. तर मी त्यांना सांगितलं, ते झालं आणि त्याच्यानंतर म्हणाले की आता आम्ही लग्न करणार. मी पत्रिका बघत असताना मला जाणवलं की त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये असा दोष आहे. तर मी त्यांना फक्त म्हटलं की थांबा ना, काय घाई आहे तुम्हाला, अजून 2-3 वर्ष जाऊ देत ना. पण मग तो म्हणाला की नाही ऑलरेडी आम्ही 3 वर्ष म्हणजे आम्ही रिलेशनमध्ये असतो, आता नाही आम्हाला थांबायचं आहे, आम्हाला लग्न करायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे मग घरचे ठरवतील त्याप्रमाणे बघा तुम्ही. अशा वेळेला आता मी स्वतः विचार करत होते की मी केलं ते बरोबर केलं की चूक केलं. माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की मी जर त्याला त्या क्षणी त्या दोघांना सांगितलं असतं की नाही हिचं आयुष्य पुढे फारसं नाही, तर आज त्यांच्या आयुष्यामध्ये जो आनंद आहे तो पण मी हिरावून घेतला असता. ती मुलगी त्यानंतर लग्न झाल्यानंतर तिची डिलिव्हरी व्हायची होती. डिलिव्हरीच्या वेळेला मला वाटतं 26 जुलैला जो काय मोठा पाऊस झाला तेव्हाचीच ही गोष्ट आहे. ती ऍडमिट केलं तिला आणि लाईट गेले ऑपरेशन थिएटरमध्ये आणि डिले झाला आणि त्याच्यामध्ये ती मुलगी गेली, बाळ जिवंत. मग अशा वेळेला म्हणजे मी म्हणते पण की तिने जे आयुष्य जगली त्यांना दोघांना लग्न करायचं होतं, निदान तो आनंद तरी त्यांना मिळाला. ही घटना घडणारच होती, ती जाणारच होती. मग त्यांनी ते जे काय 2-2.5 वर्ष काढली असतील तर ती सतत डोक्यामध्ये टेन्शन घेऊन की आता कधी काय होईल माहित नाही असं काढायचं का आनंदाने जगायचं. आम्हाला निर्बंध असतातच या गोष्टीचे की आम्ही सांगूच शकत नाही, पण मग आम्ही काही वेगळ्या पद्धतीने म्हणूनच सांगतो. काय होतं पण लोक ना ठरवून आलेली असतात की आम्ही हे करणार आहोत, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात बरेच वेळा. काही लोक ऐकतात, श्रद्धेने ऐकतात. अजून एक माझी मैत्रीण आली होती जी मुलीची पत्रिका घेऊन आली होती आणि ती म्हणाली लग्नाचा योग कधी असा, आणि मला असंच दिसत होतं की काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे हा. मी तिला फक्त सांगितलं 1 वर्षभर थांब ना, वर्षभरानंतर चांगला योग. आणि तिची मुलगी डेंग्यूने गेली. पण या गोष्टींचा आम्हाला त्रास होतो, पण आम्ही सांगू नाही शकत ही गोष्ट. कारण माझं म्हणणं आहे की कोणालाही सांगितलं की तुझा मृत्यू अमुक वेळेला आहे तर तो माणूस सातत्याने तोच विचार करत राहील ना. त्याला जे आहे समोर आयुष्य तेही तो आनंदात जगू शकणार नाही. मग मी केलं ते बरोबर का, तर माझ्या मते बरोबर. मी नाही सांगू शकतो, धोका सांगू शकतो. एक मुलगी होती जी असंच सुरुवातीपासून अगदी त्यांच्या लग्नाच्या वेळेपासून मग मुलाचा चान्स घ्यायचा आहे म्हणून, नवीन घर घ्यायचं आहे म्हणून प्रत्येक वेळेला ती माझ्याकडे येऊन कन्सल्ट करायची, त्याप्रमाणे ती सगळं करत गेली. एक दिवस अचानक आली आणि मला म्हणाली मी ना जॉब सोडलाय, चांगली नोकरी होती, म्हटलं आता काय करणार आहेस. तर बघूया मी असं थोडंसं ट्रॅव्हल एजन्सी सारखं असं मला सुरू करायचं आहे. म्हटलं ओके. त्या दृष्टीने मी बघितलं तर म्हटलं चालेल, म्हटलं हरकत नाही कर. तर ती नंतर मला म्हणाली की मी बाईक चालवलेली चालेल का. आता ट्रॅव्हल एजन्सी इज व्हॉट, तुम्ही एखाद्या प्रवासाची व्यवस्था करता. तुम्ही बाईकवरून फिरत नाही, बसमध्ये असेल गाडीमध्ये असेल असा फिरता तुम्ही. हिच्या याच्यामध्ये मला अपघाती मृत्यू दिसत होता. मी तिला म्हटलं नाही
बरं आताच्या दिवसांमध्ये बाईक अजिबात चालवू नको असंही नाही आपण म्हणू शकत. मी तिला म्हटलं सगळ्या प्रिकॉशन्स घ्यायच्या आणि फक्त सिटीमध्ये जवळच्या जवळ तुला जेवढं मी तुला सजेस्ट नाही करणार की तू लांबचे प्रवास कर म्हणून. पण तिने नाही ऐकलं. ती मधल्या एका ह्याच्यामध्ये लडाख पर्यंतची टूर करून आली बाईकवर जाऊन. दॅट वॉज सेफ. त्यावेळेला ती प्रश्न नाही आला काही. पण त्याच्यानंतर आणि हे प्रकरण खूप गाजलं होतं. पालघर साईडला ती कुठेतरी जात होती मला वाटतं आणि पॉटहोलमध्ये बाईक तिची हे झाली आणि मागून येणाऱ्या ट्रकने तिला हे केलं क्रॅश केलं आणि ती गेली. तिचा मुलगा 8 वर्षाचा होता. पुन्हा मुद्दा तोच येतो की आम्ही सांगायचं काम करतो, तुम्ही प्रिकॉशन घेताय की नाही हे महत्वाचं असतं. आता पुढचा प्रश्न असा येतो की तुम्ही हे टाळू शकता का? नाही, टळत नाही, कारण लोक ऐकतच नाहीत. हा माझा अनुभव आहे. सांगितलं तरी लोक ऐकत नाहीत, तरीही ते तसेच वागतात. थोडं एका टाळणं या विषयावर थोडस मी जोर देते की गंडांतर हा एक विषय असतो. बरोबर. टाळणं याच्यावर मी त्याच्यावर येते. बरोबर. आणि अशा वेळेस असेही काही अनुभव आहेत का की तो पिरियड गेलाय पण त्याच्यानंतर सेफ झोन मध्ये व्यक्ती आली आहे? आणि हो, कारण तो तेवढाच छोटा स्पॅन असतो जो गंडांतराचा असतो, ज्या वेळेला तुम्ही पूर्ण सगळ्या काळज्या घ्याव्या लागतात. अगदीच जवळचं एक माझ्या उदाहरण आहे की त्या माणसाने मला पत्रिका दाखवली होती नोकरी बदलण्याकरता. ती पत्रिका बघत असताना मला जाणवलं की हा मधला स्पॅन नाही, ह्याला खूप तब्येतीच्या दृष्टीने सांभाळायला हवं. तर मी त्यांना वारंवार सांगते तुम्ही ना आता नवीन काहीतरी करायच्या भानगडीत पडू नका, कारण नवीन जॉबला लागलं की मग सुट्टी मिळते की नाही, काय होतंय की नाही, मग ते कामाचं प्रेशर, या सगळ्या गोष्टी होत्या. बरं मला हे कळत नव्हतं की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम होणार आहे, पण काहीतरी मेजर फिजिकल प्रॉब्लेम आहे आणि हे टाळलं पाहिजे हे मला कळत होतं. अदरवाईज पुढे सेफ आहे. मग मी त्यांना वारंवार सांगितलं पण त्यांनी नोकरी बदलली त्यावेळेला. कोरोना आणि ते खूप सिरियस होते त्याच्यामध्ये प्रचंड. म्हणजे त्यांना ती रेमडेसिविर इंजेक्शन्स वगैरे पण 5-6 इंजेक्शन्स घ्यायला लागली त्यांना. त्याच्यानंतर पण त्यांना इन्फेक्शन झालं होतं परत. पण तो काळ खूप क्रुशल होता त्याच्यामध्ये. म्हणजे सगळ्यांकरताच, फॅमिली करता पण त्यांच्याकरता ते हॉस्पिटलाइज. बरं आपल्याला माहिती आहे त्यावेळेला तिथे डायरेक्टली जाऊन आपल्याला त्या माणसाकरता काहीच करता येत नव्हतं. म्हणजे बराचसा मी म्हणेन देवावरच भरोसा ठेवून. पण त्यावेळेला ही इंजेक्शन्स अवेलेबल होणं मदतीने, कारण ती मिळत पण नव्हती त्यावेळेला. मग हे सगळं जे काय आहे त्याच्याकरता आपण मनाने खंबीर असणं हे गरजेचं असतं त्यावेळेला. मग हे खंबीर राहून तुम्ही त्या गोष्टीला तोंड देणार आहोत हे जर एकदा ठरवलं तर तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. ज्यावेळेला गंडांतर असतं त्यावेळेला, ज्यावेळेला मृत्यूची वेळ असते त्यावेळेला ते नाही ठरत. पण गंडांतर योग हे आयुष्यामध्ये काही वेळेला 2 पण असू शकतात. म्हणजे इट इज नॉट ओनली की एकच वेळेला. पण तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते ना त्यावेळेला तुम्ही बेसावध असतात. मग अशा वेळेला ही गोष्ट होऊ शकते. गंडांतर जरी असलं तरी सुद्धा तुमच्या आयुष्याची म्हणजे तुम्ही अल्पायू आहात की मध्यम आयु आहे तुमची की दीर्घायू आहात याच्यावर पण ते अवलंबून असतं थोडंसं. हा विषय खूप हे आहे, काय म्हणतात, खोल आहे. लोक खूप छोट्या छोट्या गोष्टी ऐकतात आणि त्याच्यावरती की ते ना असं आहे अशा ह्याने खूप म्हणजे ऐकून काहीतरी ऐकायचं आणि आपल्या मनाशी ठरवायचं ते त्याच्यामुळे हे असतं. त्याचे अनेक विषय आम्ही डिस्कस करणारच आहोत. या नोटवर आपण आजचं हे आपलं गुजर गोष्टी आहेत त्या आज इथे आपण थांबूया आणि परत भेटूया यातल्याच एका सखोल विषयावरती भेटायला. तर तुम्ही आपलं हे चॅनल जे आहे ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि पॉडकास्टची लिंक आम्ही दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढल्या भागात.